करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. ब्रह्मानंदं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमल अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्री सद्गुरु तं नमामि. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने आज उत्तमाचा दिवस, वार गुरुवार 19 मार्च 2026. फार फार उत्तमाचा दिवस, सामर्थ्याचा दिवस, गुढीपाडवा. समर्थ म्हणाले दिवस फार उत्तमाचा आहे, सामर्थ्याचा आहे, गुढीपाडवा. श्री शालिवान शके 1948 प्रारंभ. ज्याप्रमाणे आजचा दिवस जर पाहायला गेलो तर नवीन दिवस, नवीन वर्षाची सुरुवात. समर्थ म्हणाले गुढीपाडवा हा अत्यंत महत्त्वाचा आणि आनंदाचा सण आहे. ज्याप्रमाणे आजचा दिवस, आजचा हा सण नववर्षाच्या प्रारंभाचा दिवस प्रत्यक्षात मानला जातो. चैत्र महिन्याच्या शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा साजरा केला जातो ना. आजच्या दिवशी नवीन वर्षाची सुरुवात होत असल्यामुळे सर्वत्र उत्साह आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळत असतं. आज बघा, प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, लोकसुद्धा सकाळी लवकर उठून घरासमोर सुंदर रांगोळी काढत असतात. घराची स्वच्छता करून दारात गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे काय? समर्थ म्हणाले विचार करा. सुंदर भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. गुढीपाडवा म्हणजे नवीन वर्षाची सुरुवात, नवीन संकल्प. आता गुढी म्हणजे काय? प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो तर घराच्या बघा खिडकीला किंवा दारासमोर बांबूच्या काठीवर रेशमी कापड, फुलांचा हार, साखरेच्या गाठी आणि तांब्याचा किंवा चांदीचा लोटा म्हणजे बघा प्रत्यक्षपणे कलश ठेवून तयार केलेला ध्वज. ही गुढी विजय, समृद्धी आणि आनंदाचं प्रतीक मानलं जातं. आजचा दिवस जर पाहायला गेलो, गुढीपाडवा म्हटलं की 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. विचार जर केला, या सणामागे ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आहे. असं मानलं जातं की प्रभू श्रीरामांनी रावणावर विजय मिळवून अयोध्येत परतल्यानंतर लोकांनी आनंदाने गुढी उभारली. तसेच शालिवान राजाने शत्रूंवर विजय मिळवला आणि त्या स्मरणार्थही गुढीपाडवा साजरा केला जातो. आजच्या दिवशी जर पाहायला गेलो, कडू गोड असा कडुलिंब आणि गूळ यांचा प्रसाद दिला जातो. बरोबर की नाही? कारण यामागील अर्थ असा आहे की जीवनात सुखदुःख दोन्ही येतात, त्यांचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो.
लोक नवीन कपडे बघा परिधान करत असतात, एकमेकांना शुभेच्छा देत असतात आणि नवीन संकल्प बघा प्रत्यक्षात विचार करत असतात. समर्थ म्हणाले, ज्याप्रमाणे नवचैतन्य आणि सकारात्मकता आणि एकतेचा संदेश का भाग समर्थांनी प्राप्त करून दिलेला आहे. गुढीपाडवा ज्याप्रमाणे, गुढी म्हणजे आपला जो डोका आहे बघा, मस्तक, तो भाग म्हणजे वरती असलेला कळस, बरोबर. आणि बांबूची काठी ती म्हणजे आपला बघा मानेखालचा संपूर्ण शरीर. का भाग द्यावा लागला. ही विजयाची गुढी आपण दारासमोर उभारलेली आहे, परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, प्रत्येक दिवसाला बघा सुखदुःख पाहायला मिळत असतं. जय विजय, यश अपयश होतच असतं, परंतु विजयाची गुढी जेव्हा आपण प्रत्यक्षात संकल्प आपल्या मनामध्ये तयार करत असतो, तोच खरा संकल्प. समर्थ म्हणाले, नुसता संकल्प करून उपयोगाचा नाहीये, तर सत्य संकल्प असणे गरजेचं आहे. आज दिवसभर आपल्या मुखामध्ये बघा प्रत्यक्षात मनामध्ये सतत नामस्मरण असणं गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे बोनस बघा, आपण महिनाभर काम करत असतो, वर्षभर काम करत असतो, आज बोनस प्राप्त करून घेण्याचा दिवस आहे. काय आपण देवाकडे मागतो. देवानं आपल्याला खूप काही दिलेलं आहे, परंतु आपली झोळी मात्र बघा प्रत्यक्षात फाटलेली आहे. म्हणजेच काय, अहो आजचा दिवस म्हणजे बोनस प्राप्त करून घेण्याचं आहे. जसं आपण एखाद्या ऑफिसमध्ये, एखाद्या कंपनीमध्ये काम करत असतो, महिन्याला आपल्याला पगार मिळत असतो ना, आपण आनंदी असतो का हो. आपला पगार कुठे संपतो ते आपल्यालाच माहीत, बरोबर की नाही. परंतु दिवाळीमध्ये जो मिळणारा बोनस असतो बघा, त्यामध्ये किती आनंद होतो, बरोबर की नाही. मग विचार करा, त्याच मिळणाऱ्या पैशातून आपण प्रत्येक वेळेला नवनवीन वस्तू खरेदी करत असतो. मग तसंच आज जर आपण पाहायला गेलो ना, आज गुढीपाडवा आहे. प्रत्येकजण विचार करत असतो की आज आमच्या घरात या मुहूर्ताला ही गाडी आली पाहिजे, हा घर खरेदी करता आलं पाहिजे, ही वस्तू विकत घेतली बघा प्रत्यक्षपणे घेतली पाहिजे. काही जण सोनं खरेदी करत असतात, काही जण घर खरेदी करत असतात, काही जण गाडी. बघा प्रत्यक्षात जयाचा भावार्थ जैसा. पण विचार जर केला, आता खूप सोनं महागलंय हो, बरोबर की नाही. परंतु आपल्याला जरी सोनं घेता येत नसलं, काय समर्थांनी भाग दिलेला आहे, जरी आपल्याला सोनं खरेदी करता येत नसलं तरी सोन्यासारखे विचार आपल्या मनामध्ये येणं खूप गरजेचं आहे, बरोबर की नाही. हाच तर खरा गुढीपाडव्याचा आनंद आहे. गुढीपाडव्याचा सोहळा बघा प्रत्यक्षात आपल्या या देहामध्ये आला पाहिजे. आपलं घर आनंदी आणि वातावरण बघा समाधानी असणं खूप गरजेचं आहे. दारासमोर आपण बघा गुढी उभारलेली आहे, परंतु घरामध्ये जर कटकट असेल तर गुढी उभारून उपयोग काय. विचार करा. अहो प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, प्रत्येकजण विचार करत असतो, आजचा दिवस हा मुहूर्ताचा आहे, आजचा दिवस हा सामर्थ्याचा आहे, पण आपण का म्हणून सोडावा. आपल्याला सुद्धा स्मरण करता आलं पाहिजे, आपल्याला सुद्धा उत्तम प्रकारे पूजा करता आली पाहिजे आणि उत्तम प्रकारे आपल्याला उपासना करता आली पाहिजे.
कारण खरंच जर आपण पाहायला गेलो तर आपले शेजारी पाजारी असतात, आपले नातेवाईक असतात, आपले मित्रमंडळी असतात, आपल्याला शुभेच्छा देत असतात की नाही. आपण सुद्धा त्यांना शुभेच्छा देत असतो. आपल्या घरी बघा पाहुणे येत असतात, पाहुण्यांचं स्वागत करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले गुढीपाडवा नवीन वर्ष, नवीन संकल्प. काय करायचं आहे या वर्षभरामध्ये, आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला जन्म प्राप्त झालेला आहे, शेवटचा दिवस आपल्याला माहीत नाही आहे केव्हा आहे, बरोबर की नाही. ती तारीख आपल्याला माहिती नाही आहे, परंतु आजच्या दिवसामध्ये भलं मोठं सामर्थ्याचा दिवस आहे, प्राप्त करून घेण्याची इच्छा असणं गरजेचं आहे. कारण का, हीच ती पुण्याई, हीच ती शिल्लक शेवटच्या क्षणापर्यंत टिकून राहणार आहे. म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा, जाते घडी आपली साधा. अहो प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, आपण सण साजरे करत असतो, परंतु त्या सणाचं महत्त्व समजून घेत नाही आहे, बरोबर की ना. उत्तम प्रकारे आजचा दिवस आहे हो. आज माझ्या आयुष्यात हा गुढीपाडवा बघा प्रत्यक्षात पाहायला मिळालेला आहे, परंतु पुढच्या वेळेला, पुढच्या वर्षी मला पाहायला मिळेल की नाही हे माहीत नाही ना. म्हणून संकल्प करायचा आहे. मूळ संकल्प तो हरिसंकल्प आणि उत्तम प्रकारे सत्य संकल्प असणं गरजेचं आहे. नुसतं विचार करणं गरजेचं नाही आहे. बघा आपण काय करत असतो, सकाळी ज्याप्रमाणे बघा उठल्यानंतर आपण नियोजन करत असतो, दिवसभर आपण डायरीमध्ये वेळापत्रक, टाईम टेबल ज्याप्रमाणे नियोजन करत असतो, परंतु दुसरा दिवस उजाडता क्षणी जे आपण नियोजन केलेलं आहे त्यावर पाणी फिरलेलं असतं. कारण आपण उठलेलो असतो लेट, आणि जे आपण ठरवलेलं आहे तो अर्धा काल निघून गेलेला आहे, बरोबर ना. अर्धी वेळ निघून गेलेली आहे, ती वेळ पुन्हा येणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले प्रत्येक वेळ जपणं आणि त्या वेळेचा सदुपयोग करून घेणं फार महत्त्वाचं आहे. आजच्या दिवसाचं अजून एक महत्त्व आहे, ते म्हणजे ब्रह्मदेवाने आजच्या दिवशी सृष्टीची निर्मिती केली व प्रथमतः बघा कृतयुग म्हणजे सत्ययुगाची सुरुवात झाली, बरोबर की नाही. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि प्रत्यक्ष आता जो चालू आहे तो म्हणजे कलियुग. म्हणून समर्थ म्हणाले आजच्या दिवसाला बघा आपल्या घरी पाहुणे येत असतात, त्यांच्यासाठी आपली आई असेल, बहीण असेल, पत्नी असेल, उत्तम प्रकारे गोड पदार्थ बनवत असते की नाही. कारण का आनंदाचा दिवस आहे, त्यासाठी बघा प्रत्यक्षात पुरणपोळी असेल, श्रीखंड असेल, बघा आपल्या आयुष्यात गोडवा प्राप्त व्हावा यासाठी ना. म्हणून समर्थ म्हणाले आपल्या आयुष्यातले दिवस हे उत्तमाचे असणं गरजेचं आहे, त्यासाठी संकल्प आपल्यालाच करायचा आहे. म्हणून संकल्प करत असताना परमेश्वराच्या चरणी नतमस्तक होऊन जी इच्छा आहे, जे आपल्याला काही करायचं आहे ते विचार करून निवेदन ठेवून उत्तम प्रकारे कार्याला सुरुवात कर. कारण कार्यसिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. ज्या वेळेला आपला वेळ निघून चाललेला आहे, मग आपल्या आयुष्यात बघा प्रत्यक्षात आपल्याला महत्त्व उरणार नाही. म्हणून समर्थांनी आजचा दिवस हा गुढीपाडव्याचा आपल्या प्रामुख्याने पुण्याई आणि सामर्थ्य कसं प्राप्त होईल यासाठी आपल्याला हा श्रवण प्राप्त करून दिलेला आहे. म्हणून ज्या प्रकारे आपण भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहू ना, ज्याप्रमाणे भगवंताच्या उपासनेमध्ये पूजा अर्चा असेल, त्याच प्रकारे आपल्या पुण्याईमध्ये आणि सतत बघा श्रवणाने आणि नामस्मरणाने जी आपण भक्ती करू ती परमेश्वराच्या चरणी बघा प्रत्यक्षात पोहोचली जाईल. म्हणून समर्थ म्हणाले सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु येथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. जय जय रघुवीर समर्थ.